चला आज बनवली मस्त आपण मुळ्याची भाजी. आणि बघा मस्त भाजी आलेली आपली. मुळे काढून ठेवलेले आणि आता ही भाजी आपल्याला कापून घ्यायची बारीक. हेल्दी भाजी म्हणता येईल मुळ्याची भाजी. आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण ही भाजी. तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी भाजी. आपण नेहमी करतो सुकी भाजी मुळ्याची पानांची. तर बघा आता हे जे जाड आपले देठ आहे ना मुळ्याच्या पानांचे, ते आपल्याला काढून टाकायचे अशा प्रकारे. बघा सगळे पानांचे असेच आपल्याला काढून टाकायचे जाड. आणि मग नंतर बारीक चिरून घ्यायची आपल्याला. आणि एकदम मस्त भाजी करणार आहोत आपण. 100% युनिक रेसिपी ही. आणि बघा आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची, अशी मुठीत धरायची पूर्ण आणि बारीक चिरून घ्यायची आपल्याला भाजी. मस्त कवळी भाजी आहे. आणि पाण्यामध्ये टाकून आपल्याला ती धुवून घ्यायची आहे. आणि बघा सगळी भाजी आपली बारीक कापून झालेली आहे. आता एक बाऊल घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सगळी भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि बघा आता मी मुगाची डाळ घेणार आहे, 1 वाटी घेतलेली आहे. तुम्ही हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता. आणि दोन्ही डाळी नसल्या तर मग बेसन पीठ घ्यायचं आपण, त्याचा पण उपयोग करू शकतो. आणि मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. ती टाकायची आपल्याला मुळ्याच्या भाजींमध्ये. आणि बघा भाजून झालेली डाळ आपली ताटात काढून घ्यायची आपल्याला. आणि त्याच्यासाठी बघा मी 2 टोमॅटो, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, लसूण हे आपल्याला बारीक कापून घ्यायचे. आता टोमॅटो कापून झालेला आहे, कांदा पण कापून घ्यायचा आपल्याला. आणि सगळं बघा टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची सगळं कापून झालेलं आहे. आता डाळ पण आपण मिक्सरमधून काढून घेतलेली बघा अशी. आणि इथला व्हिडिओ आला नाही आपला. मी कढई ठेवली होती, तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी राई, जिरे, लसूण, कांदा हे सगळं मी फ्राय करून घेतलं मस्त तेलामध्ये. आणि नंतर आता ही भाजी टाकलेली मी मुळ्याची भाजी टाकलेली पानांची, ती मस्त होऊ द्यायची थोड्या वेळ. 2 मिनटं होऊ द्यायची. आणि मग ती झालेली, ती दुसरी कढई ठेवलेली मी आता गॅसवर. त्याच्यामध्ये बघा मी आता राई, जिरं, लसूण आणि टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला. तो छान परतून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडेसे धणे पावडर पण टाकलेली मी, जिरे पावडर, धणे पावडर, काश्मीरी लाल मिर्च टाकलेली. आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला आणि झाकण ठेवून. आणि त्याच्यानंतर बघा आपण मुगाची डाळ जी दळली होती ती टाकायची. सगळं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघितली का अशी? पहिल्यांदाच बघत असाल अशी भाजी आपण करताना. पण एकदम हेल्दी भाजी आहे, आरोग्यासाठी एकदम छान. आणि बघा पूर्ण असं ते पीठ आहे ना पूर्ण हे करून घ्यायचं आपल्याला मसाल्यामध्ये. आणि थोडं पाणी टाकायचं आहे बघा, अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. परत पळीने सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. अजून पाणी लागणार आहे आपल्याला, तर थोडं अजून टाकायचं आपल्याला, अर्धा ग्लास. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा पळीच्या साह्याने. आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला मुळ्याची भाजी टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायची बघा.
छान परतून घ्यायचं आहे मस्त सगळं. आणि आता परत आपल्याला थोडं पाणी लागेल, ते टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खूप छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा. आता मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायची भाजी. नंतर आपल्याला त्याच्यावरून फोडणी द्यायची मस्त लसूण, लाल मिर्च टाकून. चवीला एक अप्रतिम लागते, एकदम मस्त खायला. मस्त भाकरीबरोबर, पोळीबरोबर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा फोडणी पण झालेली मस्त, लसूण, लाल मिरची आणि थोडी काश्मीरी मिर्च पण टाकलेली आहे. आणि मस्त तयार झालेली आहे आपली मुळ्याच्या पानांची भाजी. हेल्दी भाजी म्हणता येईल आपल्याला ही. खाण्यासाठी तयार आहे मस्त. बोटे चाकून खाल अशी ही भाजी मस्त.